बाजीराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूसच्या प्राथमिक विभागातील सन 2021-22 मधील वार्षिक क्रीडा व बौद्धिक स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात सर्वांचे सहर्ष स्वागत। तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सूरज मिसाळ सर, मिसाळ सरांच्या मातोश्री गुंजना मिसाळ, ज्या माजी पंचायत समिती सदस्य, तसेच त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यांचेही हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत त्यांचे मित्र व मुलगी याही उपस्थित आहेत, त्यांचेही हार्दिक स्वागत। पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री धोनीराम शिंदे सर, त्यांच्या समवेत पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री एम.ए. पाटील सर, मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन तथा लकी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री जयंत कदम नाना, तसेच संचालक श्री व्ही.एम. गायकवाड सर, यांचेही हार्दिक स्वागत। तसेच आपल्या प्रशालेचे व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री ए.एस. सावंत सर, पर्यवेक्षिका श्रीमती यू.व्ही. पाटील मॅडम, पर्यवेक्षक श्री कदम सर, पर्यवेक्षक श्री दडस सर, उपस्थित अध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांचे सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा सभामंडपावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे, तसेच या शाळेच्या प्रांगणात जमलेल्या शारदेच्या मानकऱ्यांचे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। राष्ट्रगीत सुरत कर। सामने से लौटेंगे, सामने चले, बैठेंगे, बैठ जाओ। गाऊया गीत स्वागताचे मंगल तोरण हे शब्दांचे मान्यवरांच्या उपस्थितीने भारावलेल्या अंतकरणाने ऐकूया चिमुकल्यांच्या मनातील स्वागताच्या भावना या स्वागत गीताचे। स्वागत गीत सादर करत आहेत प्रशालेतल्या विद्यार्थिनी, संगीत शिक्षक पवार सर, त्यांना साथ देत आहेत ए.एस. माळी सर व एस.डी. माने सर। स्वागतम है आपका
प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकांना मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. आजच्या या आनंददायी सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक करतील प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री AS सावंत सरांना विनंती की त्यांनी स्वागत व प्रास्ताविक करावे. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज MCVC विभाग आणि या सर्व शाखांच्या मधलं हा प्राथमिक विभाग आणि या प्राथमिक विभागाचं पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न होतोय. हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत असताना पहिल्यांदाच मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. कारण का आज कोरोनाच्या या महामारीमध्ये शासनानं इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग बंद ठेवलेले आहेत, पण तरी आपण शासनाच्या नियमांचा पुरेपूर वापर करून, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून, तुमचं मगाशी सॅनिटायझर केलेलं आहे, या गोष्टींचा वापर करून आपण हा 5 ते 8चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम पार पडत होतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी सुशांत मिसाळ, सूरज मिसाळ हा इयत्ता 10वी मध्ये शिकत होता. त्याला मी मॅथ्स शिकवत होतो, 10वी ब मध्ये असेल. तर तुमच्याच पैकी हा विद्यार्थी आज आपल्या पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आपण निमंत्रित केलेला आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पणू शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान चेअरमन माननीय रामचंद्र पाटील भाऊ, त्याचबरोबर पणू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय धोंडराम शिंदे सर, त्याचबरोबर पणू शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री MA पाटील सर आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज आणि MCVC विभागाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय जयंत कदम नाना, पणू शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आणि आमचे मार्गदर्शक गायकवाड सर, त्याचबरोबर पणू शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य गणेश पाटील, या सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांचं आणि प्रमुख पाहुण्यांच्या संघात आलेल्या त्यांच्या मातोश्री, आपल्या पंचायत समिती पणूच्या सदस्या, माजी सदस्या, त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व प्रमुख अतिथींचं, सर्व पणू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सन्मान्य सदस्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज खरंच बहारदार असा कार्यक्रम संपन्न होतो. वेगवेगळ्या रंगीत कलरचे फुगे लावलेले आहेत, कारण का तुमचं स्वागत व्हावं. गेले 8-10 दिवस झाले तुम्ही शाळेत आलेले नाही, तुम्हाला वाटतंय शाळेत यावंसं, बरोबर नाही? एवढ्या उत्साहाने तुम्ही शाळेत आहात म्हणजे तुम्हाला नक्कीच वाटत असणार आहे आपली शाळा कधी लवकर सुरू होते. पण परमेश्वरावर विश्वास ठेवा, लवकरच आपण या संकटातून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा ही शाळा सुरू होईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला या प्रांगणावरती आनंदाने बागडायला, आनंदाने वावरायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रशालेमध्ये असे विविध कार्यक्रम सादर करत असतो. तुम्ही विविध स्पर्धांच्या मध्ये भाग घेतलेला असता, क्रीडामध्ये असतं, बौद्धिक मध्ये असतात, यामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेले असतात आणि या सर्व वर्षभरात झालेल्या कार्यक्रमाची तुम्हाला कुणीतरी शाबासकी द्यावी या उद्देशाने पणू शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेनं तुम्हाला शाबासकीची थाप देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. आणि हे कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश असा असतो की यामधून कोणीतरी एखादा विद्यार्थी, नेता, अभिनेता, एखादा राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावा आणि त्याला इथं बक्षीस देण्याची संधी प्राप्त व्हावी असा उद्देश
या कार्यक्रमांचा असतो आणि यामधून नक्कीच असे चांगले विद्यार्थी घडतील असा हा मानस पशु शिक्षण प्रसारक मंडळाने तयार केलेला आहे. मी पुनश एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं या विभागाचे यलार आणि GS साबळे कुमारी साबळे आणि मोरे चिरंजीव मोरे हे दोन्ही तुमचे GS आणि यलार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्रीमती युवी पाटील मॅडम आणि श्री धडस सर यांचंही या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर प्राथमिक विभागातला सर्व शिक्षक वृंद, सर्व कर्मचारी, त्याचबरोबर संगीत शिक्षक पवार सर आणि त्यांची टीम, खेळाचे शिक्षक आणि स्वागताच्या सर्व मुली, जाण पथकातील मुली, या सर्वांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय, फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय, कार्यक्रमाला शोभा नाही प्रमुख अतिथींशिवाय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी उद्योजक माननीय श्री सूरज मिसाळ यांचा परिचय करून देतील प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती युवी पाटील मॅडमना विनंती की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. 21-22 या वर्षातील प्राथमिक विभागाचे पारितोषिक वितरण समारंभ आज आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त उपस्थित असणारे पशु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील भाऊ, तसेच संस्थेचे सचिव गोंडीराम शिंदे सर, मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष MA पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत नाना कदम, सर्व सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ संचालक VN गायकवाड सर, गणेश पाटील सर, ह्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी स्वागत करते. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक A सावंत सर, सर्व विभागाचे अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक बंधू भगिनी व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ MS पाटील मॅडम यांचेही स्वागत. तसेच प्राथमिक विभागाचे GS कुमार पियुष मोरे व LR पूनम साबळे यांचेही स्वागत. सर्व विद्यार्थीनींचे पुनश्च एकदा स्वागत करून आजचे प्रमुख अतिथी सूरज रमेश मिसाळ यांचे मी थोडक्यात ओळख करून देतो. हे आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 11वी व 12वी MCVC विभाग व या ठिकाणी शिक्षण घेतले व नंतर BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या कामाचं स्वरूप ते जान्हवी एंटरप्राइजेसचे संस्थापक, तसेच हाऊसकीपिंग, मेन पॉवर, लेबर सप्लायर्स, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असे यांच्या कामाचं स्वरूप आहे. रेल्वे ब्रिज कॉन्ट्रॅक्टर, ऑफिसर लोकांना ने-आण करण्यासाठी गाड्या पुरवणे, कन्स्ट्रक्शन साईटवर मागणीप्रमाणे लेबर पुरवणे, तसेच कोविड हॉस्पिटल पलूस कोविड वॉर्डमध्ये साफसफाई करण्यासाठी व डॉक्टरांना मदतनीस म्हणून कामगार पुरवणे, दवाखाने, पेट्रोल पंप, कारखाने, बँक इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी लेबर किंवा कामगार पुरवणे, असे एकूण 20 कामगार त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांचं उल्लेखनीय विशेष काम म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या कामगारांच्या मध्ये एकाला रात आंधळेपणा आहे, तर दुसरा एक कामगार मूकबधीर आहे. तरी सुद्धा त्यांच्याकडून कामाची जास्त अपेक्षा न करता त्यांचे कुटुंब जगवण्यास ते प्राधान्य देतात व त्या लोकांना कामाची संधी देतात. असे गरजू लोकांना मदत करणारे व अनेक व्यवसायात बिझी असणारे पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. त्यांच्या पुढील वाटचालीस आपणा सर्वांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्या देशाची थोर संस्कृती परंपरा ही आहे जिथली मोठी, अतिथी देवो भव हीच आहे महानोक्ती. याचप्रमाणे संस्कृतीचा भाग म्हणजे आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य. मान्यवरांचे सत्कार होतील. आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री सूरज मिसाळ सरांचा सत्कार पशु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रामचंद्र पाटील भाऊ यांनी करावा अशी त्यांना विनंती. मान वाढवला म्हणून हा सत्कार
पितांच्या भावनांचा खरा प्रेमाने स्वीकार. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार होईल. तर शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री A.S. सावंत सरांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रामचंद्र पाटील भाऊ यांचा सत्कार. आपल्या शाळेत टाळ्या नाहीत, आपल्या शाळेत टाळ्या वाजवायच्या जोरदार. स्वागत नसे हे फक्त आणि हातून जिव्हाळा आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख अतिथी माननीय मिसाळ सरांच्या मातोश्री सौभाग्यवती गुंजना मिसाळ यांचा सत्कार सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ M.S. पाटील मॅडमनी करावा अशी त्यांना विनंती. रोज पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न होत आहे. पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय श्री धोनीराम शिंदे सर यांचा सत्कार सांस्कृतिक विभाग प्रमुख M.S. पाटील मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री दळस सरांना विनंती की त्यांनी अन्य मान्यवरांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन करावा. पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन माननीय श्री M.A. पाटील सर यांचा सत्कार. अन्य मान्यवरांचा सत्कार संपन्न होत आहे. मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन माननीय श्री जयंत पाटील माला, त्यानंतर पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नियम गायकवाड सर, संचालक माननीय श्री गणेश पाटील सर यांचा सत्कार संपन्न होत आहे. धीरज पूनम साबळे व पियुष मोरे यांचाही सत्कार संपन्न होत आहे. प्रेम से भरी आंखें श्रद्धा से झुकाओ राशि, प्रेम से भरी आंखें श्रद्धा से झुकाओ राशि, संयोग करते हुए हाथ सम्मान पर चलते हुए हाथ और सत्य से जुड़ी हुई जबान ईश्वर को बहुत पसंद है. असेच आशीर्वाद सगळे मान्यवर आहेत. बंदी करण्यात हवे असते संभाषण, बंदी करण्यात हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सूरज मिसाळ सरांना विनंती की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे कार्यक्षम सचिव तसेच सर्व स्टाफ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी संस्थेचा धन्यवाद आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वच्छतेविषयी थोडी माहिती सांगणार आहे.
स्वच्छता ही आपण आपल्या घरापासून सुरू केली पाहिजे. आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. व सर्व गावोगावी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या उद्दिष्ट धरून मी गेले 4 वर्ष या क्षेत्रात कार्यरत असून काम करत आहे. मी माझ्या कामगारांना कामगार म्हणून न वागवता एक सहकारी म्हणून वागवून देतो आणि सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करतो. स्वच्छतेची सुरुवात आपण आपल्यापासून जर केली व आपल्याला येता जाता कुठे कचरा पडलेला दिसला तो आपण उचलून कचरा कुठे टाकला पाहिजे. मी माझ्या मित्रांना एवढंच सांगेन की स्वच्छता ही आपण आपल्या मनातून हे केली पाहिजे आणि आपल्या देशाचे नाव एक उज्ज्वल केलं पाहिजे. आपला देश अस्वच्छ राहणार नाही त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे आणि मला जर संधी दिली तर मी आपल्या संस्थेची सेवा करण्यासही सक्षम आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द. मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करते. धन्यवाद सर. आपली माणसं आपलीच असतात. आपल्यासाठी ती कष्टतात झिजतात. म्हणूनच आपुलकीनं आपल्या मनात त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. यानंतर अध्यक्षीय मनोगत होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पशुशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यानंतर अध्यक्षीय मनोगते पशुशिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय श्री धोनीराम शिंदे सरांना विनंती की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, पशुशिक्षण प्रसारक मंडळ पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज प्राथमिक विभागाचा आज पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिसाळ सर, पशुशिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भाऊ, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम पाटील सर, जयंत नाना गायकवाड सर, अजित पाटील सर, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय सावंत सर, प्राथमिक विभागाचे सुपरवायझर धडस सर, पाटील मॅडम, सर्व उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः मी आपल्या सर्वांना या स्पर्धेमध्ये विविध स्पर्धांमध्ये यश जे संपन्न केलं त्या आणि पारितोषिकं मिळवली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर गेली 2 वर्ष झालं कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती शाळा चालू बंद अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परमेश्वराच्या चरणी असं आज साकडं घालू की परमेश्वरा लवकरच आम्हाला या कोरोनातून मुक्ती दे आणि आज ही जी लहान चिमुकली या मैदानावरती बसलेली आहेत त्यांना शाळा आणि मैदान खुली करून दे अशी इच्छा परमेश्वर चरणी व्यक्त करतो. आज या ठिकाणी बक्षीस समारंभ संपन्न होत आहे. विद्यार्थी मित्र, जीवनामध्ये खेळाला एक विशेष महत्त्व असतं. खेळामुळं आपलं शरीर सुदृढ होतं आणि अभ्यासामुळं बुद्धीचा विकास होतो. शरीर आणि बुद्धी यांच्या विकासातून एक चांगलं व्यक्तिमत्व निर्माण होतं आणि म्हणूनच यासाठी आपल्याला खेळाची गरज आहे. खरं वास्तविक पाहता 5वी ते 8वी हा जो वयोगट आहे हा वयोगट पूर्ण आयुष्याचा एक पाया समजला जातो आणि पाया जर मजबूत असेल तर त्या मजबूत पायावरती इमारत पक्की उभी राहते. विद्यार्थी मित्र हो, या कालखंडामध्ये
आपण चांगली स्वप्न बघितली पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. यानिमित्त तुम्हाला सांगावंसं वाटतंय की एक मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये अचानक नवीन ट्रस्टींची नेमणूक केली जाते आणि नवीन ट्रस्टी आल्यावरती नवीन आदेश निर्माण होतात की चला आपल्या मंदिरामधील परमेश्वराच्या दर्शनासाठी देश विदेशातील लोक येणार आणि विदेशातील लोक येणार म्हटलं त्यांना इंग्रजी आलं पाहिजे आणि इंग्रजी आलं पाहिजे तर आपल्याला त्याचं काम असतं रोज घंटा वाजवायची. मग त्याला प्रश्न पडतो की अरे बापरे, आता जर इंग्रजी बोलायचं म्हटलं तर मला ते जमणार नाही. तो सरळ ट्रस्टीला सांगतो मला काही घंटा वाजवायचं जमणार नाही. तर ठीक आहे म्हणतो, तुला जर घंटा वाजवायची नाही तर उद्यापासून तू कामाला येऊ नकोस. ठीक आहे म्हणतो, मग तो त्याची नोकरी जाते. का तर त्याला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून. परंतु तेवढ्यावरच तो थांबत नाही. आता म्हणतो नोकरी गेली आता काय करायचं. तो त्या मंदिराच्या बाहेर एक चहाचं टपरं टाकतो आणि त्या घंटा वाजवायची नोकरी सोडल्यामुळे तो चहाचं टपरं चांगलं चालतं. चहाच्या टपऱ्याचं रूपांतर हॉटेलात होतं, हॉटेलाचं रूपांतर 5 स्टार हॉटेलमध्ये येतं आणि त्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी विदेशातील लोक येतात. इतकं मोठं 5 स्टार हॉटेल आहे आणि याची मॅनेजमेंट कशी चालते याची उत्सुकता विदेशातील लोकांना निर्माण होते. मग एक दिवसाचा प्रसंग येतो की त्या विदेशातील लोकांना वाटतं की बाबा चला आपण एवढं मोठं हॉटेल आहे याच्या मालकाशी आपण बोलावं. मग मालकांशी त्यांची मीटिंग अरेंज केली जाते आणि मालकांशी मीटिंग अरेंज केल्यावरती तो त्या विदेशी लोकांच्या वरती मराठीत बोलतो. मग त्यांना विदेशी लोकांना आश्चर्य वाटतं, अरे हा तर मराठी बोलतो, मग इतकं मोठ्या हॉटेलचं व्यवस्थापन कसं काय करतो तो. तर त्यावेळेला तो म्हणतो जर तुमच्यासारखं जर इंग्रजी बोललो असतो तर आज त्या मंदिरात घंटा वाजवत बसलो असतो. हा जो फरक आहे तो फरक आपण अभ्यासला पाहिजे आहे आणि गरज पाहून आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे आहे आणि चांगला अभ्यास करून हे संपादन केलं पाहिजे आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. शब्दही पडतील कमी आपल्या महानतेचा हेवा, शब्दही पडतील कमी आपल्या महानतेचा हेवा वर्णन करताना आपल्या स्मृतीच आमच्या सोबत वाटचाल करताना. यानंतर पारितोषिक वितरण होईल. हार पडो हा हार मिळो, हार पडो हा हार मिळो, पुढे चालत राहायचं, आपल्यात उत्तम प्रकट करत राहायचं. विद्यार्थी मित्रों, स्वामी विवेकानंद जी कहते हैं, उठो जागो बढ़ो और तब तक मत रुको जब तक की लक्ष्य न प्राप्त हो जाए. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात असा बक्षीस वितरणास सुरुवात होत आहे. बक्षिसांचं वाचन करतील श्री मलमे सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सूरज मिसाळ सरांना विनंती की त्यांनी बक्षिसांचं वितरण करावं. सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्यासाठी एक पर्वणीचा क्षण. आज प्राथमिक विभाग इयत्ता 5वी ते 8वी या विभागातील ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा हा क्षण. मन, मेंदू आणि मनगट जर आपण एकत्र करून त्याचा संयुक्त जर आविष्कार घडवला तर आपण अनेक आव्हानं यशस्वीरित्या पार पाडू शकतो. त्याचा हा क्षण. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या अथक प्रयत्नातून जसं तुमच्या समोरच्या संघावरती विजय मिळवला तसं आणखीन एक आव्हान आपल्या समोर सर्वांच्या समोर आज उभं आहे. अर्थातच त्या सर्व आव्हान पेलण्यासाठी तुम्ही आम्ही सक्षम बनूया. जे कोरोना रूपी जे संकट आपल्या समोर उभं आहे त्या संकटावरती देखील तुम्ही आम्ही यशस्वी मात करूया अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आजचं जे काही पारितोषिक वितरण समारंभ आहे त्याची या ठिकाणी मी सुरुवात करतो. सर्वप्रथम सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्यासाठी प्रशालेच्या वतीनं सर्वांचं मी प्रथम अभिनंदन या ठिकाणी करतो आणि बक्षीस वाटपासाठी जे वाचन आहे ते मी या ठिकाणी करीत आहे. सर्वांना एक सूचना आहे, समोर बक्षीस घेताना इथं समोर स्टेजवरती बक्षीस घेतल्यानंतर स्टेजच्या डाव्या बाजूनं बक्षीस घेऊन खाली जायचं आहे. बक्षीस लगेच कोणी फोडायची नाही आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आपापली बक्षीस त्या ठिकाणी जी सांघिकची असतील ती वाटप केली जातील. सर्वांनी आपल्या जवळच आपली बक्षीस ठेवायची आहेत आणि चुकून जर एखाद्याचं बक्षीस बदललं असेल तर ते लगेच तिथे गोंधळ करत बसायचं नाही. ते तुम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर व्यवस्थित तुमचे तुम्हाला दिले जातील. ओके.
पुनश्च एकवेळ सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन, कौतुक, शुभेच्छा, धन्यवाद. कुमारी अनुष्का उमेश कांबळे 5वी ब. कुमारी अनुष्का उमेश कांबळे 5वी ब. समोरून यायचं, स्टेजवरती बक्षीस घेतल्यानंतर स्टेजच्या डावाजून जायचं. मराठी हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक, इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक, हिंदी निबंध द्वितीय क्रमांक, लांब उडी तृतीय क्रमांक. आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण श्रावणी संपन्न गोपाळ होत आहे. माई 5वी क. स्पर्धकांनी पटकन आहे जरा. श्रावणी गोपाळ माई 5वी क. आली का? प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी बक्षिसांचं चित्रण करावं. प्रथम क्रमांक, मराठी निबंध लेखन प्रथम क्रमांक, हिंदी निबंध लेखन प्रथम क्रमांक, इंग्रजी निबंध लेखन प्रथम क्रमांक, मराठी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक, हिंदी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, मेहंदी द्वितीय क्रमांक, चित्रकला प्रथम क्रमांक, लांब उडी द्वितीय क्रमांक. त्याचबरोबर सन्मान महाराष्ट्राच्या लेखीचा जो निबंध स्पर्धा झाल्या त्यामध्ये प्रथम क्रमांक, संविधान दिन घोषवाक्य प्रथम क्रमांक, संविधान दिन पोस्टर निर्मिती स्पर्धा प्रथम क्रमांक. त्याचबरोबर राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा झाल्या त्या देखील प्रथम क्रमांक. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धा त्या देखील द्वितीय क्रमांक. आणि त्याचबरोबर संविधान दिन निबंध लेखनच्या स्पर्धा झाल्या त्या देखील द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. जोरदार शाळेचं स्वागत, पुन्हा एक कोटीचं अभिनंदन. स्पर्धक आहे प्राची अनिल पवार 6वी अ. मराठी हस्ताक्षर द्वितीय क्रमांक, इंग्रजी हस्ताक्षर तृतीय क्रमांक, 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक. कुमारी हर्षदा शंकर कोळी 6वी अ. मराठी हस्ताक्षर स्पर्धा तृतीय क्रमांक, निबंध मराठी निबंध लेखन द्वितीय क्रमांक, हिंदी निबंध लेखन द्वितीय क्रमांक, इंग्रजी निबंध लेखन तृतीय क्रमांक, मराठी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, हिंदी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक, चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक. पुढचा स्पर्धक आहे अवधूत प्रमोद चव्हाण 7वी अ. मास्क काढून घ्यायचं. अवधूत प्रमोद चव्हाण 7वी अ. पळत या जरा. मराठी हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक, मराठी निबंध लेखन प्रथम क्रमांक, काढून घ्यायचं. हिंदी निबंध लेखन तृतीय क्रमांक आणि उत्कृष्ट चिंतन वाचन. पुढचा विद्यार्थी आहे अवधूत उत्तम कुंभार 7वी अ. मराठी हस्ताक्षर तृतीय क्रमांक, इंग्रजी हस्ताक्षर तृतीय क्रमांक. साईरा शंकर काळे 7वी अ. मराठी हस्ताक्षर तृतीय क्रमांक, हिंदी निबंध लेखन प्रथम क्रमांक, मराठी वक्तृत्व तृतीय क्रमांक, हिंदी वक्तृत्व प्रथम क्रमांक, चित्रकला तृतीय क्रमांक, मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे बाळांनो. आदित्य अनिल कनसे 8वी ड. आदित्य कनसे 8वी ड. मराठी हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक. आविष्कार महेश मदने 8वी ब. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठी हस्ताक्षर द्वितीय क्रमांक. माननीय श्री रामचंद्र पाटील भाऊ यांना विनंती की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. आविष्कार महेश मदने 8वी ब. मराठी हस्ताक्षर द्वितीय क्रमांक. पूनम पुनाजी साबळे 8वी ब. मराठी हस्ताक्षर तृतीय क्रमांक, हिंदी निबंध लेखन तृतीय क्रमांक, सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा निबंध स्पर्धा द्वितीय क्रमांक, राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा द्वितीय क्रमांक, चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक, गायन द्वितीय क्रमांक. कुमार आदित्य जयवंत शिंदे 5वी अ. आदित्य शिंदे 5वी अ. कळते बाळा. इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय क्रमांक. पुढचे स्पर्धक आहे विशाखा विनायक पवार 5वी क. इंग्रजी हस्ताक्षर तृतीय क्रमांक, 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक. विद्यार्थ्यांनी बक्षीस स्वीकारताना आपल्या पुढचे पावली स्पर्धक आहे श्रेयल सोमनाथ राजे 6वी ब. श्रेयल सोमनाथ राजे 6वी ब.
इंग्रजी हस्ताक्षर तृतीय क्रमांक आदिश्री राहुल बर्गे 7वी अ इंग्रजी हस्ताक्षर प्रथम क्रमांक त्याचबरोबर शालेय उत्कृष्ट चिंतन वाचन कुमारी आदिश्री राहुल बर्गे सानिया शंकर कोळी 7वी अ सानिया शंकर कोळी 7वी अ इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय क्रमांक हिंदी निबंध लेखन स्पर्धा द्वितीय क्रमांक इंग्रजी निबंध लेखन प्रथम क्रमांक भूमिका तुकाराम मालगावी 8वी क इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक लांब उडी द्वितीय क्रमांक आणि त्याचबरोबर ग्रंथालयामार्फत घेतलेल्या वाचकश्री पुरस्काराचे मानकरी प्राजक्ता पोपट कदम 8वी ब इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय मराठी निबंध लेखन द्वितीय मेहंदी स्पर्धा द्वितीय क्रमांक त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लेखींचा सन्मान निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कोविड-19 जनजागृती चित्रकला स्पर्धा युनेस्को मार्फत ज्या घेतल्या त्यामध्ये देखील तिला उत्तेजनाचं बक्षीस मिळालेलं आहे. तुमची स्पर्धक आहे प्रिया महेश पाटील 8वी ब इंग्रजी हस्ताक्षर तृतीय क्रमांक निबंध लेखन स्पर्धा तृतीय क्रमांक इंग्रजी निबंध लेखन तृतीय क्रमांक मराठी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक हिंदी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक त्याचबरोबर उत्कृष्ट चिंतन वाचक निबंध लेखन द्वितीय क्रमांक आणि त्याचबरोबर संविधान दिनानिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा त्यात देखील द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. त्यानंतर पुढची स्पर्धक आहे मोनाली बाळासाहेब माळी 5वी ब मोनाली बाळासाहेब माळी 5वी ब मराठी निबंध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक इंग्रजी निबंध लेखन द्वितीय क्रमांक प्रणव प्रकाश गुतडे 5वी अ मराठी निबंध स्पर्धा द्वितीय क्रमांक राजवर्धन संतोष जाधव 6वी राजवर्धन संतोष जाधव 6वी मराठी निबंध मराठी निबंध तृतीय क्रमांक मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक संविधान दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक संविधान दिन पोस्टर निर्मिती स्पर्धा द्वितीय क्रमांक मराठी निबंध लेखन द्वितीय क्रमांक मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक आणि त्याचबरोबर उत्कृष्ट चिंतन वाचन कुमारी श्रेया संदीप चव्हाण 7वी अ श्रेया संदीप चव्हाण 7वी अ मराठी निबंध लेखन तृतीय क्रमांक श्रेयस गजानन पाटील 8वी ब मराठी निबंध लेखन प्रथम क्रमांक हिंदी निबंध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक इंग्रजी निबंध स्पर्धा द्वितीय क्रमांक मराठी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक हिंदी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक मेहंदी तृतीय क्रमांक आणि त्याचबरोबर वाचकश्री पुरस्कार याशिवाय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ज्या निबंध स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक आणि त्याचबरोबर राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित ज्या रांगोळी स्पर्धा झाल्या त्या देखील प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांनी बक्षीस प्रदान आणि तुमच्याजवळ ते नंतर कार्यक्रम झाल्यानंतर कुमारी अजय सूर्यवंशी 8वी ड मराठी निबंध लेखन तृतीय क्रमांक इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक उत्कृष्ट चिंतन वाचक आणि संविधान दिनानिमित्त पोस्टर निर्मिती स्पर्धा प्रथम क्रमांक सार्थक सतीश फाळके 5वी ब हिंदी निबंध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक इंग्रजी निबंध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक मराठी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक हिंदी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक आणि त्याचबरोबर जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा या निमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धा त्यात तृतीय क्रमांक कुमारी अनुष्का सुखदेव पाटील 5वी ड अनुष्का पाटील 5वी ड हिंदी निबंध लेखन स्पर्धा तृतीय क्रमांक चित्रकला तृतीय क्रमांक वरद जयसिंगराव खोबरे 6वी क हिंदी निबंध लेखन तृतीय क्रमांक
निबंध लेखन स्पर्धा ज्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेतल्या गेल्या त्या देखील तृतीय क्रमांक. कुमारी आर्या हनुमंत पवार 5वी अ. इंग्रजी निबंध लेखन तृतीय क्रमांक. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. कुमारी आरुषी बाजीराव पाटील 6वी क. कुमारी आरुषी बाजीराव पाटील 6वी क. इंग्रजी निबंध लेखन द्वितीय क्रमांक. मराठी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. हिंदी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक. द्वितीय क्रमांक. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक. त्याचबरोबर उत्कृष्ट प्रार्थना नियोजन आणि गायन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. कुमारी सतलज अनुपमा अनंत 7वी ब. कुमारी सतलज अनुपमा अनंत 7वी ब. इंग्रजी निबंध लेखन तृतीय क्रमांक. मराठी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक. यानंतरचं बक्षीस वितरण आजचे प्रमुख अतिथी माननीय यांनी बक्षिसांचं वितरण करावं अशी स्पर्धा प्रथम क्रमांक. आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमार्फत घेतलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनाचा सहभाग. सई सतीश फाळके 5वी ब. मराठी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक. हिंदी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक. हिंदी स्पर्धा द्वितीय क्रमांक. चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक. आणि त्याचबरोबर वाचक श्री पुरस्कार. कुमार संदीप कांबळे 5वी ब. मराठी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक. लांब उडी द्वितीय क्रमांक. कुमारी असीम मुनीर मुजावर 7वी क. कुमारी असीम मुनीर मुजावर 7वी. मराठी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक. मेहंदी स्पर्धा द्वितीय क्रमांक. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट चिंतन वाचन. कुमारी पूजा हनुमंत नाईक 8वी क. मराठी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक. मेहंदी स्पर्धा द्वितीय क्रमांक. त्याचबरोबर शालेय उत्कृष्ट चिंतन वाचन. कुमार आदित्यराज विजय फाळके 5वी ब. आदित्यराज विजय फाळके 5वी ब. हिंदी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. पुढील स्पर्धक आहे कुमारी वैष्णवी धनाजी कदम 7वी ड. वैष्णवी धनाजी कदम 7वी ड. हिंदी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक. आजच्या कार्यक्रमाचे स्पर्धा प्रथम क्रमांक. माननीय मिसाळ सर यांनी 26 जानेवारी संपूर्ण शाळेची स्वच्छता व विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. हिंदी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. संविधान दिन वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. कुमारी विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचे. श्रावणी गुणा देवता ते 8वी ह. वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक. आणि त्याचबरोबर वाचक श्री पुरस्कार. कुमार संस्कार गोरखनाथ घुगे 8वी ब. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक. संविधान दिनानिमित्त पोस्टर निर्मिती स्पर्धा द्वितीय क्रमांक. कुमारी जान्हवी अरविंद बुचडे 5वी अ. मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक. 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक. अंजली रमाकांत पाटील 5वी अ. अंजली पाटील 5वी अ. मेहंदी स्पर्धेत तृतीय क्रमांक आहे. यानंतर पुढील बक्षिसांचे वितरण चलचित्र प्रसारक मंडळाचे मॅनेजमेंट समितीचे चेअरमन माननीय श्री M.A. पाटील सरांनी करावं अशी त्यांना विनंती. मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक. मानसी संदीप मेहंदी स्पर्धा तृतीय क्रमांक. त्यांचं तृतीय स्पर्धक आहे सानिका संदीप मोरे 7वी क. मेहंदी स्पर्धा तृतीय क्रमांक. लांब उडी स्पर्धा तृतीय क्रमांक. अनुष्का संतोष कुंभार 8वी क.
मेहंदी स्पर्धा प्रथम क्रमांक। यानंतर पुढील वक्तव्याचं वाचन आदरणीय सौ एस एस बामणे मॅडम यांच्याकडे करावं असं विनंती करतो मी। आजचे प्रमुख अतिथी माननीय सूरज मिसाळ सरांनी 26 जानेवारी आपल्या संपूर्ण शाळेची स्वच्छता व 10 गरजू गरीब विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे। धन्यवाद सर। विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे, आभार व्यक्त करायचे आहे। अनुज लक्ष्मण डोके 5 चित्रकला द्वितीय, शिवम धनाजी पाटील 6 चित्रकला तृतीय, रितेश रमेश गायकवाड 8 चित्रकला प्रथम। सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे। प्रेक्षकांनो, कार्यक्रम छान चालला आहे तर टाळ्या वाजवणे भाग आहे। 8 चित्रकला प्रथम। हर्षदा महेश शिंदे 8 चित्रकला तृतीय। जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। राजवर्धन प्रभाकर पाटील 5 मेहंदी द्वितीय। ऋषभ रोहित पाटील 5 मेहंदी तृतीय। आदित्य साधू सूर्यवंशी 6 मेहंदी तृतीय। हर्ष विनोद कदम 7 मेहंदी द्वितीय। राज्यस्तरीय बॉक्स लंगडी प्रथम। शार्दूल संगीत माळी 7 मेहंदी तृतीय। व्यंकटेश चंद्रकांत शिंदे 8 मेहंदी प्रथम। ओंकार हनुमंत कदम 8 मेहंदी द्वितीय। अनंत जीवन सुतार 5 गायन प्रथम। विद्यार्थ्यांनी बक्षीस स्वीकारायला येताना आपला मास्क काढून यावे। ईश्वरी अधिकराव भोसले 5 गायन द्वितीय। लांब उडी प्रथम। मुलांनी टाळ्या वाजवत राहायचे। श्रेया विजय भागवत 5 गायन तृतीय। आदिती जयवंत मोरे 6 गायन प्रथम। सिद्धी श्रीकांत जोशी 6 गायन द्वितीय। शामराज महेश मुळे 6 गायन तृतीय। तनया अभिजित कुलकर्णी 7 गायन द्वितीय। यानंतरचा बक्षीस वितरण शाळा समितीचे अध्यक्ष तनया अभिजित कुलकर्णी माननीय श्री जयंत कदम नाना यांना विनंती की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं। वेदांत अरविंद मिरजकर 8 गायन प्रथम। सुशांत सतीश पंडित 8 गायन तृतीय। प्रणव संतोष खोरे 7 उत्कृष्ट प्रार्थना नियोजन। राज्यस्तरीय बॉक्स लंगडी प्रथम। श्रुतिका बाजीराव पाटील
8 ब उत्कृष्ट चिंतन वाचन राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा तृतीय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध स्पर्धा द्वितीय, संविधान दिन घोषवाक्य प्रथम. प्रेमा अशोक सानकोटी उत्कृष्ट चिंतन वाचन. अमृता दीपक देशमुख 7 ब उत्कृष्ट चिंतन वाचन 100 मीटर धावणे द्वितीय, संविधान दिन निबंध लेखन तृतीय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध लेखन द्वितीय. अनुष्का जयवंत जाधव 7 अ उत्कृष्ट चिंतन वाचन. अनुष्का जयवंत जाधव 7 अ उत्कृष्ट चिंतन वाचन. आर्या मिलिंद सावंत 7 अ उत्कृष्ट चिंतन वाचन लांब उडी द्वितीय. अनुष्का मनोज सावंत 8 क उत्कृष्ट चिंतन वाचन. सायली अमोल माळी 8 ब उत्कृष्ट चिंतन वाचन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध स्पर्धा तृतीय, संविधान दिन घोषवाक्य द्वितीय. सायली अमोल माळी. श्रेया मानसिंग सांडगे 8 क उत्कृष्ट चिंतन वाचन. श्रेया मानसिंग सांडगे 8 क उत्कृष्ट चिंतन वाचन. सानिका सुरेश फाळके 6 मुलं बोलताय आपसात मुलांनी अजिबात बोलायचं नाही. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मुलांकडे टाळ्या अजिबात नाहीत. मुली वाजवत आहेत पण मुलं नाहीत. सानिका सुरेश फाळके 6 अ वाचक पुरस्कार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था निबंध राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा सहभाग. नेहा बंडू मोपरे 7वी ब वाचक श्री पुरस्कार. नेहा बंडू मोपरे. जितेश संतोष जाधव 7 ब भव्य किल्ला स्पर्धा सहभाग. अथर्व महेंद्र मुळे 7 अ भव्य किल्ला स्पर्धा सहभाग. संविधान दिन निबंध लेखन द्वितीय. सक्षम माऊली हत्तेकर 8वी ग भव्य किल्ला स्पर्धा सहभाग. गौरव अजित कुंभार 7 ड भव्य किल्ला स्पर्धा सहभाग. त्यानंतर चालू शिक्षण संचालक मंडळाचे ज्येष्ठ संचालक माजी पर्यवेक्षक श्री व्ही एम यांनी पुढील बक्षिसाचं वितरण करावं. वरदराज हिम्मतराव मलमे 8वी क राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा द्वितीय, संविधान दिन निबंध स्पर्धा प्रथम. ईश्वरी इंद्रजित पाटील 8वी क राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा तृतीय, संविधान दिन पोस्टर निर्मिती तृतीय. श्वेता युवराज पाटील 8वी क राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा तृतीय. विश्वजीत शिवकुमार हरपत 7वी अ 14 वर्षाखालील राज्यस्तरीय हँडबॉल सहभाग. समर्थ गणेश दाते 8वी अ राज्यस्तरीय कराटे स्पर्धा नाशिक सहभाग. समर्थ गणेश दाते. प्रसाद जीवन मोरे 8वी अ नेपाळ व हरियाणा येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धा सहभाग. प्रसाद जीवन मोरे. प्रथमेश मारुती सदामते 8वी अ नाशिक येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धा सहभाग.
तन्मय गुलाब भोई 7वी ब राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा प्रथम. गौरव पांडुरंग शेळके 8वी क राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा प्रथम. कृष्णा अमर पवार कला हे कलेची जाण असणारा रसिक पाहिजे. या कार्यक्रमात दाद देण्यास आपल्या टाळ्यांचा आवाज पाहिजे. कृष्णा अमर पवार 8वी क राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा प्रथम. हरीश सुनील शिंदे 8वी क राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा प्रथम. वेदांत दीपक खल्ले 7वी अ राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा प्रथम. प्रसाद प्रमोद सावंत 7वी अ राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा प्रथम. रणवीर राजकुमार फाळके 7 अ राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा प्रथम. श्रेया दीपक नलोडे 5 व 100 मीटर धावणे प्रथम. श्रावणी विकास पाटील 6 अ 100 मीटर धावणे प्रथम. वैष्णवी संदीप येसुगडे 6वी ई 100 मीटर धावणे तृतीय. यापुढे बक्षीस वाचन स्वतः एस पाटील मॅडम यांनी करावं. पल्लू शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री गणेश पाटील सर यांना विनंती की पुढील बक्षिसांचे वितरण आपण करावे. ऋतुजा सिद्धार्थ गाडे 7वी ब 100 मीटर धावणे प्रथम. ऋतुजा सिद्धार्थ गाडे 7वी ब मुलांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी भरभर यायचं आहे. जरा लवकर यायचं आहे. स्टेजवर येताना मास्क काढून यायचं आहे आणि जागेवर गेल्यानंतर ते आपल्या जवळच ठेवायचं आहे. इतरांना दाखवत वगैरे यायचं नाहीये. आरती विक्रम जाधव 8वी क 100 मीटर धावणे लांब उडी प्रथम. राजश्री तुकाराम कुंभार 8वी ड 100 मीटर धावणे द्वितीय. लांब उडी तृतीय. कुमार आयुष अमोल गायकवाड 5वी अ 100 मीटर धावणे प्रथम. लांब उडी तृतीय. जयवर्धन मनोज शिरस्कर 5वी अ 100 मीटर धावणे द्वितीय. समर्थ मानसिंग साठे 5वी अ 100 मीटर धावणे तृतीय. प्रणित उत्तम मोरे 7वी ब 100 मीटर धावणे प्रथम. ओम प्रकाश प्रभाकर ढुंके 7वी अ 100 मीटर धावणे तृतीय. ओम प्रभाकर ढुंके. कृष्णा सचिन सावंत 6वी ई 100 मीटर धावणे द्वितीय. कृष्णा सचिन सावंत. संस्कार संभाजी थोरात 6वी अ 100 मीटर धावणे तृतीय. लांब उडी तृतीय. सोहम सोपान पाटील 7वी ब 100 मीटर धावणे प्रथम. सोहम सोपान पाटील. स्वयं रमेश सूर्यवंशी 7वी ब
100 मीटर धावणे द्वितीय, लांब उडी द्वितीय. अथर्व राहुल म्हाळी 7वी ब 100 मीटर धावणे तृतीय. अथर्व राहुल म्हाळी. सौरभ संतोष वेलणकर 8वी ड 100 मीटर धावणे प्रथम, लांब उडी प्रथम. सौरभ संतोष वेलणकर. आयुष अशोक कुंभार 8वी ब 100 मीटर धावणे द्वितीय, लांब उडी द्वितीय. अथर्व सचिन राडे 8वी अ 100 मीटर धावणे तृतीय. कुमारी दीक्षा शिवाजी सांगोले 5वी ब लांब उडी तृतीय. प्राप्ती विनोद कुंभार 6वी ब लांब उडी प्रथम. प्रज्ञा संग्राम धनवडे 6वी ब लांब उडी तृतीय. जयंत सार्वजनिक वाचनालय कडेगाव वक्तृत्व उद्योजनार्थ. कृषिका रामचंद्र कोळी 7वी ब लांब उडी प्रथम. त्यानंतर प्रशालेचे अथर्व किरण निकम 5वी ब लांब उडी स्वतः प्रथम. ज्युनियर कॉलेजचे आचार्य आदरणीय श्री A.S. सावंत सरांना विनंती की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. विजय उत्तम कापसे 6वी ब लांब उडी प्रथम. विजय उत्तम कापसे. प्रथमेश प्रवीण 2% 6वी ड लांब उडी तृतीय. श्रेयस रमेश कुंभार 7वी ब लांब उडी प्रथम. श्रेयस रमेश कुंभार. विद्यार्थ्यांचं लक्ष नाही बघा आणि आज मात्र घालायची नाही अजिबात. काही देशाला एवढं दाखवलं ठेवू नका. पूर्ण लक्ष द्या. आणि टाळ्या वाजवायची काही प्रथा आहे का आपल्याकडे? आणि इथं जोरदार टाळ्या होत्या आपल्या लकी स्टाईलच्या. टाळ्यांचा गडगडा झाला पाहिजे. मुलांकडे टाळ्या काही वाजत नाही बघा. पाठीमागची मुलं. आविष्कार प्रशांत पाटील 7वी ब स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध लेखन प्रथम. आविष्कार प्रशांत पाटील. श्रद्धा सुनील साळुंखे 7वी ब स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध लेखन स्पर्धा तृतीय. मनाली धनाजी मोहिते 8वी क संविधान दिन लेखन तृतीय. अनुष्का दिलीप शिंदे 7वी क वक्तृत्व द्वितीय. भाग्यश्री शिवाजी जाधव 7वी क संविधान दिन वक्तृत्व स्पर्धा तृतीय. भाग्यश्री शिवाजी जाधव. कुमारी ऋतुजा संदीप यशवंत 5वी क संविधान दिन वक्तृत्व प्रथम. श्रावणी संतोष जाधव 5वी क संविधान दिन वक्तृत्व द्वितीय. वेदिका महेश जाधव 5वी क संविधान दिन वक्तृत्व स्पर्धा तृतीय. विनायक कुमार गायकवाड 4वी अ संविधान दिन घोष वाक्य द्वितीय.
कोकण निर्मिती तृतीय प्रज्वल रवींद्र माने वेदांत मनोहर शिंदे वेदांत पाचवी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखी बोलू नका अजिबात मध्ये लक्ष द्या टाळ्यावर वाजवा जरा टाळ्या वाजवत राहा बोलण्याची गरज पडणार नाही चंदनान गालेखान जमादार पाचवी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखीचा निबंध स्पर्धा द्वितीय कुमारी जानवी रमेश शिंदे सहावी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा निबंध स्पर्धा तृतीय तनिष्क नितीन जाधव सहावी तनिष्क नितीन जाधव सहावी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा निबंध स्पर्धा तृतीय सोमेश्वर लिंगाप्पा ओलेकर सातवी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा निबंध स्पर्धा प्रथम सन्मान उद्योजकाचा करायचा टाळ्या वाजवून कुमारी श्रेया पांडुरंग ताटे सातवी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा निबंध स्पर्धा तृतीय श्रेया पांडुरंग ताटे अक्षता सुरेश गावडे सातवी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा निबंध स्पर्धा तृतीय प्रणवती शिवाजी सदामध्ये आठवी सन्मान महाराष्ट्रांच्या लेखींचा निबंध स्पर्धा तृतीय यानंतर नावेसर वाचन करतील. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सरांना विनंती की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. यानंतर सांघिक स्पर्धा यांचं बक्षीस वितरण होईल. प्रथम इंग्रजी संभाषण पाचवी ब प्रथम आलेलं आहे. यातील कोणत्या एका विद्यार्थ्यानं पुढे यायचं आहे. पाचवी ब चा गट जो होता तो आणि पाचवी अ द्वितीय आहे. पाचवी मधील लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. इंग्रजी संभाषण सार्विक प्रथम कोशिश करने वाले जोर सारे के साथ तालियां बजाएं. सार्विकचा द्वितीय एक आहे. दोन संघ होते त्यामध्ये. सार्विक प्रथम, सार्विक द्वितीय, सार्विक तृतीय. ही सांघिक बक्षिसं घेतल्यानंतर लगेच फोडायची नाही. बक्षिसं फोडायची नाही मुलांनी. नंतर ते वाचून घ्या आपापसात. इंग्रजी संभाषण सात्विक प्रथम, सात्विक द्वितीय, सात्विक प्रथम. इंग्रजी संभाषण सहावी ब तृतीय राहिलेलं आहे. पण सहावी बचा सातवी अ द्वितीय आहे आणि सातवी ब तृतीय. सातवीचे संघ सात्विक प्रथम, अ द्वितीय आणि ब तृतीय. इंग्रजी संभाषण आठवी ब प्रथम, आठवी क द्वितीय आणि आठवी क चा तृतीय क्रमांक एक आहे. आठवी ब प्रथम, आठवी क द्वितीय, आठवी क तृतीय. आठवी क
आठवी क प्रथम आणि आठवी क द्वितीय 140 मुलांकडे आवाज नाही द्या मुलींपेक्षा आवाज आला पाहिजे मुलांकडे आठवी क तृतीय मुलीचा आवाज मोठाच पाहिजे मुलांपेक्षा. त्यानंतर रिले रेस मुली 5वी ड प्रथम आणि 5वी अ द्वितीय संगणकाने यायचं आहे. 5वी ड प्रथम 5वी अ द्वितीय. पाचवी ड रिले रेस मुली 6वी अ प्रथम 6वी क द्वितीय. रिले रेस मुली 7वी ब प्रथम. कॅप्टन असेल तो नाही असेल तर पटकन एक नंबर 6वी क सातवी ब प्रथम 7वी अ द्वितीय आहे. फक्त कॅप्टन नाही एकानं द्यायचं आहे संघातील. 2 नंबर 7वी अ. रिले रेस मुली 8वी क प्रथम 8वी ड द्वितीय. दक्षिण मोठा आहे. 8वी क प्रथम 8वी ड द्वितीय. रिले रेस मुले 5वी ड प्रथम 5वी अ द्वितीय. 5वी ड प्रथम 5वी अ द्वितीय. मुले 5वी ड प्रथम 5वी अ द्वितीय. रिले रेस मुले 6वी अ ड प्रथम आहे. सहावी अ प्रथम 6वी ब द्वितीय. टाळ्यांचा विषय पडू देऊ नका. त्यानंतर मुले त्यांनी मुली बक्षिसांचं वितरण करावं. 7वी अ प्रथम 7वी अ प्रथम आणि 7वी ब द्वितीय. 7वी ब द्वितीय. रिले रेस मुले 6वी ड प्रथम 8वी ड प्रथम आणि 8वी अ द्वितीय. 8वी ड प्रथम 8वी अ द्वितीय. यानंतर कबड्डी मुली 5वी ब प्रथम 5वी अ द्वितीय. 5वी ब प्रथम 5वी अ द्वितीय. मुलांनी आपण बोलले नाही अजिबात बोलायचं नाही बघा. टाळ्यामध्ये वाजवा जमले तर. 5वीची मुलं तुमच्या टाळ्या कसं ऐकायला येते बघा. मुली कबड्डी 6वी क प्रथम 6वी ड द्वितीय.
कबड्डी मुली 7वी ड ई प्रथम, 7वी क द्वितीय. कोणाची फास्ट आहे लवकर या, बरोबर आहे जरा. मध्ये मध्ये बोलतायत बघा मुले, 5वीची मुलं बोलतायत. कबड्डी मुली 5वीच्या मुलांनी काय आवाज वाजले बघा. 8वी ड प्रथम मुली कबड्डी. त्यानंतर मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री जयंत राणा यांना विनंती की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. मुली कबड्डी 8वी ई प द्वितीय. लवकर यायचंय. कबड्डी मुले 5वी अ प्रथम, 5वी ड द्वितीय. 5वी अ प्रथम. त्या संघातही कोणी यायचं एखादं. विद्यार्थ्यांनी चांगली बक्षीस जे आहे ते ठेवायचं नाहीये. द्वितीय. 7वी अ कबड्डी मुले विद्यार्थ्यांनी जी चांगली बक्षीस आहे ती ठेवायची नाहीये. 7वी ड ई द्वितीय. कबड्डी मुले 7वी अ प्रथम, 7वी ड ई द्वितीय. कबड्डी मुले 7वी क प्रथम, 7वी अ द्वितीय. 7वी क प्रथम, 7वी अ द्वितीय. कबड्डी मुले 8वी ड प्रथम, 8वी ड प्रथम. 8वी ब द्वितीय. मुलं काय म्हणून समोर घे. 5वीची मुलं लक्ष द्यावे, काय नाहीत काय नाहीत कसं आहे रे. 8वी ब द्वितीय. कबड्डी मुले लंगडी मुली. आता फक्त मुली काय वाजेल बघा, मुलीचं काय कसेल बघा. लंगडी मुली फक्त मुली वाजवणार आहेत. प्रथम. मुली 5वी क प्रथम. आणि मुली झाल्यानंतर मला वाजवते थोड्या वेळाने. फक्त मुली वाजवतील आता. किती वेळ वाजवते बघूया. 5वी क प्रथम, 5वी ब द्वितीय. लंगडी आपल्या शाळेच्या स्टाईलने काय वाजवायचे कसे पण वाजू नका. लंगडी मुली 7वी ड ई प्रथम, 7वी अ द्वितीय. आता फक्त मुली काय वाजवतील बघा. बघा मुलाचे काय आवाज बघा तुम्ही. 7वी ड ई प्रथम. मुली बंद करा, मुलं फक्त वाजवा आता. पण आपल्या शाळेला काय अशा नाही तर मुलात. आपल्या शाळेला काय कसं वाजवतो धन्यवाद वाजवायचं मुलांनी. लंगडी मुले 5वी क प्रथम. आता मुली बघा कसं वाजवतात ते. 5वी मुली चालू करा. आता मुलींपेक्षा मुलांचा आवाज चांगला येतो बघा. मुलीला वाजवत आहे तुम्ही. 5वी क आणि 5वी ब द्वितीय. लंगडी मुले 6वी अ, 6वी अ प्रथम, 6वी ब द्वितीय. लंगडी मुले रस्सीखेच मुले 7 तर कॅप्टन येईल तुमच्या संघाचा. 6वी ब द्वितीय. संघ नाही फक्त बाकीची मुलं बोलू नका रे. रस्सीखेच बाकीची मुलं बोलू नका बाकीचे.
रस्सीखेच मुले 7वी अ 5 मत लेखा बोलते रे 5 मत लक्ष आहे का तुमचं 7वी अ रस्सीखेच संघ हा फक्त मुली टाळ्या वाजवतील चलो बघा कशा हळवा काय मुली मुले 8वी ब प्रथम 8वी अ द्वितीय 8वी ब प्रथम 8वी अ मुली थांबा आता मुली टाळ्या वाजवा कसे व्यवस्थित डॉटबॉल मुले त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी डॉटबॉल मुली 8वी क प्रथम पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती गुंजना मिसाळ यांना विनंती की त्यांनी पुढील 5वी बक्षिसांचे अ वितरण करावं. द्वितीय थांब जरा हे डॉटबॉल 5वी क प्रथम 5वी अ द्वितीय डॉटबॉल मुली 6वी क प्रथम 6वी ब द्वितीय 5वीची मुलं लक्ष द्या पुढे 6वी क प्रथम 6वी ब द्वितीय घेतलेली बक्षिसं इथे फोडायची नाही जर का बदलला असेल तर इथं आणून देणे आणि बदलून घेणे आहे डॉटबॉल मुली 7वी ब प्रथम 7वी ब प्रथम 7वी क द्वितीय डॉटबॉल मुली 8वी क फक्त थोडी बक्षिसं आहे टाळा होते एकदा डॉटबॉल मुली फक्त 5 आहे बक्षिसीमध्ये आहे क प्रथम टाळा वाजवत राहायचे सर्वांनी मुली 8वी ड द्वितीय डॉटबॉल मुले डॉटबॉल मुले 5वी ब प्रथम 5वी क द्वितीय पाचवी ब प्रथम 5वी क द्वितीय डॉटबॉल मुले 6वी अ प्रथम 6वी ब द्वितीय 6वी अ प्रथम 6वी ब द्वितीय रितेश रमेश गायकवाड चित्रकला प्रथम आरती अरविंद जाधव इंग्रजी संभाषण तृतीय मुलं निघून नका रे समोरील 5वी 6वीची बोलू नका हा बोल नका रे जर बक्षीस घेतलं असेल बोलायचं नाही तर बक्षीस काढून येतो जाईल यानंतर डीएड प्रशिक्षणार्थी यांनी घेतलेल्या स्पर्धांचे बक्षिसाचे वाचन व वाटप होईल. सहसभा तथा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री ए.एस. सावंत सरांना विनंती की त्यांनी पुढील बक्षिसांचं वाटप करावं. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित संस्था माता सुशीलादेवी साळुंके महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव जिल्हा सांगली पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय आंतरवासिता अंतर्गत प्राथमिक विभागामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
प्रकारचे बक्षीस वितरण होत आहे. प्रथम चित्रकला स्पर्धा, तृतीय क्रमांक श्री शशिकांत कदम 5वी ड, द्वितीय क्रमांक सार्थक सतीश फाळके 5वी ब आणि प्रथम क्रमांक जान्हवी संदीप चव्हाण 5वी ड. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे 5वी ते 6वी. उत्तेजनार्थ साक्षी दीपक कुंभार 7वी अ. तृतीय क्रमांक सई सतीश फाळके 5वी ब. द्वितीय क्रमांक नरसिंह बाबासो गवळी 5वी क. प्रथम क्रमांक वेदिका अमोल शेटे 5वी ब. कार्यक्रमासाठी केला आहे सगळ्यांनी साथ, आहे कुठे टाळ्यांचा आवाज. उत्तेजनार्थ प्रगती बाळकृष्ण जगताप 8वी ब. नंदिनी महादेव भिलार देवे 8वी क. द्वितीय क्रमांक साक्षी सतीश गायकवाड 5वी ड. प्रथम क्रमांक अवधूत उत्तम कुंभार 7वी अ. ग्रीटिंग कार्ड स्पर्धा घेतल्या होत्या. उत्तेजनार्थ माहीम राजेश मुल्ला 5वी अ. तृतीय क्रमांक पायल शांतन नलवडे 6वी ब. द्वितीय क्रमांक आर्या हनुमंत पवार 5वी अ. प्रथम क्रमांक अक्षता रमेश घाडगे 7वी ड. यानंतर प्रशालेच्या पर्यवेक्षका श्रीमती युवी पाटील मॅडम यांना विनंती करते की पुढील बक्षिसांचे वितरण त्यांनी करावे. हात दुखत असेल पाणी घ्यायला काय मस्कर ऋषिकेश धनाजी पिसे 8वी अ. हस्ताक्षर स्पर्धा, ते क्रमांक लावण्या राहुल गायकवाड 8वी ग. द्वितीय क्रमांक दिव्या महेश साळुंखे 8वी ग. प्रथम क्रमांक संस्था दीपक माने 8वी ग. राज्यस्तरीय बॉक्स स्पर्धेसाठी पुणे जिल्हा दोन ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातून 18 जिल्हे सहभागी झालेले होते आणि या स्पर्धेमधून आपल्या लक्ष्मणराव चंद्रशेखर विद्या मंदिर आणि सांगली जिल्हा यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि ते सर्व खेळाडू आपल्या समोर उभा आहेत. मी या संस्थेचे सचिव मान्य यांना विनंती करतो की त्यांनी त्या मुलांना खेळाडूला ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करावा. सर्व क्रीडा शिक्षकांना सुद्धा विनंती की त्यांनी पुढे यावे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत राहायचे, त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे. टाळ्या वाजवत राहायचे. थँक्यू सर. पंख घेऊन उडतील सारे करतील डोंगर पार,
व्यासंगी या व्यक्तित्वांचे एकूण शब्दचार व्यक्त करायला आलो येते मनापासून आभार. प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक माननीय श्री दडल सर यांना मी विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. मुलं बोलतायत बघा, बोलू नका. शेवटचा छोटासा कार्यक्रम आहे आभारांचा, तुम्ही इथे व्यक्त करतोय. सन 2021-22 प्राथमिक विभागातील या ठिकाणी बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या समारंभासाठी खास करून माझे विद्यार्थी आणि माझा विद्यार्थी सूरज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सूरज मिसाळ आम्ही त्यांना फोन केले लगेच म्हणजे सर माझं भाग्यच आहे, मला माझ्या शाळेत येऊन माझं सन्मान होत असेल, मी नक्की येतोय. आणि बरोबर वेळेत हजर राहिले. आणि त्यांनी तुम्हाला सर्वांना स्वच्छतेविषयी खूप महत्व सांगितलेलं आहे. तेव्हा स्वच्छता आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे प्रत्येकाच्या. आणि स्वच्छ अभियान भारत सरकार राबवत आहे. याचा मिलाप म्हणून आपण सूरज मिसाळ यांच्याकडे बघतोय. त्यांनी आपल्याला सुंदर असं या ठिकाणी कथन केले, मार्गदर्शन केले स्वच्छतेविषयी. आणि आपण प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी हजर राहिला त्याबद्दल सूरज आम्ही सर्वजण संस्था, प्रशाला, सर्व शिक्षक बंधू भगिनी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुझ्या हातून खूप चांगलं काम असंच आयुष्यात पुढे घडो अशी शुभेच्छा देतो. तसेच भाग्यवान माता म्हणून सूरजची आई त्यांच्या बरोबर आहे. अशी एक माता आहे, लक्षात घ्या, भाग्यशाली माता आहे जी आपल्या मुलाचं कौतुक होताना त्या शाळेत येऊन पाहणं हे खरोखरच एक फार मोठं नशीब आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या मॅडमसाठी. मॅडम सुद्धा या ठिकाणी हजर राहिल्या. त्या सुद्धा विशेषतः आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आहेत. तुम्ही तुमच्यासारख्या त्या सुद्धा इथं समोर बसत होत्या. त्याबद्दल त्या दोघांचं मनापासून संस्था आणि प्रशाला यांच्याद्वारे आणि आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या मार्फत त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र पाटील तथा भाऊ या ठिकाणी ते आले, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिला, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आम्ही आवाज दिला आणि सचिव आपले आले नाहीत असं कधी घडणार नाही, लक्षात घ्या. पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय धोनीराम शिंदे सर प्रत्येक क्षणी आपण फोन केले हजर राहतात आणि पाहिजे ते मनापासून देतात. आपण अनुभव घेतलेला आहे. त्याबद्दल शिंदे सरांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आपल्या गोष्टीतून छानपैकी संदेश दिलेला आहे. सर्व विद्यार्थी लक्षात ठेवा, टाळ्या झाल्या पाहिजेत मध्ये आधी. तेव्हा सचिव धोनीराम शिंदे सर या ठिकाणी आले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं, त्याबद्दल सर तुमचं मनापासून आभार. त्याचप्रमाणे मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमचे साथी एम.ए. पाटील सर, हे तर आमचा हक्काचा मनुष्य, आम्ही बोलवेल तेव्हा येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. त्याबद्दल आजही सुद्धा सर या ठिकाणी हजर राहिले, त्याबद्दल एम.ए. पाटील सर तुमचंही मनापासून आभार. त्याचप्रमाणे आमच्यातले जयंत कदम सर जे शालेय कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि मॅनेजिंग कमिटीचे उपाध्यक्ष आहेत, जयंत कदम नाना वेळोवेळी आम्हाला येऊन मार्गदर्शन करतात. आजही या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक व माजी पर्यवेक्षक श्री गायकवाड सर, यांचं तर मोलाचं मार्गदर्शन वेळोवेळी लागतं. गायकवाड सर या वयात सुद्धा येतात, मार्गदर्शन करतात. सर आपण आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आमचे विद्यार्थी आणि या प्रशालेचे संस्थेचे संचालक गणेश पाटील या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. गणेश पाटील आपण आला त्याबद्दल मनापासून आभार. याचप्रमाणे प्रशालेचे तरुण आणि तडफदार असे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, तुम्हाला माहिती आहे सावंत सर आहेत का माहिती सगळ्यांना? काय होतं एकदा सावंत सर आपण आला, आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आणखी काही गुन्हेगार भासल्या तर अवश्य सांगा, दुरुस्ती होईल. सर आला. तसेच पर्यवेक्षिका आमच्या व्ही पाटील मॅडम,
आपल्या दोघांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हे जे कार्यक्रमचं सगळं नियोजन वार्षिक असतं ते सांस्कृतिक विभाग प्रमुख यांच्याकडे असतं. आपल्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौभाग्यवती MS पाटील मॅडम, तुमचंही मनापासून आभार. तसेच आपले प्रतिनिधी येदार साबळे, तुम्हाला माहिती आहे साबळे गुड्डी नावाने ओळखला ते पुनाजी साबळे. तसेच पियुष अशोक मोरे GS आहे आपला, तुमचा प्रतिनिधी आहे. ही जे रांगारंग दिसतंय की नाही सगळं हे GS ची टीम परवापासून राबायला लागलेली आहे. काल इथं दिवसभर राहिली होती, काय करू असं विचारत होते. तेव्हा GS आणि येदार साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. या दोघांचं गोड कौतुक. तसेच आमच्या शाळेचे सगळे अध्यापक बंधू भगिनी खूप दिवसापासून राबतायत, त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. बक्षीस घेणारे सर्व विजेते सर्वांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे आमच्या गुरु मॅडम PG पाटील मॅडम यांचंही आभार. रांगोळी जी दिसते, रंगारंग कार्यक्रम दिसतोय आपला सगळा हा. त्याचप्रमाणे ओवाळणे, हे सगळे जे कार्यक्रम दिसत आहेत ते आपल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली चालले ते आपल्या सौभाग्यवती कुंभार मॅडम, तसेच MS पाटील मॅडम, विभूती मॅडम यांनी खूप कष्ट घेऊन मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केला आहे. त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे फलक लेखन शिवाय शोभा शाळेला नाही. फलक लेखन हे जीवन शाळेचं लक्षण असतं. असे सुंदर फलक लेखन करणारे वर्षभर न सांगता तास फलक लेखन करणारे आपले सगळ्यांचे आवडते शिक्षक आदरणीय शिंदे सर यांच्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचंही मनापासून आभार. तसेच मनमे सर, माने सर यांचंही मनापासून आभार. आणि हे जे बक्षीस कमिटीचा कार्यक्रम चालू आहे मागच्या आठवड्यापासून, तर बक्षीस कमिटी सगळ्यात महत्वाची कमिटी या ठिकाणी राबते, दिवसभर राबते. त्या बक्षीस कमिटीचे प्रमुख माझे मार्गदर्शक नांगरे सर, AN माळी सर, किरण माळी सर यांनी खूप महत्वाचं या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला काही दिवसानंतर तुमच्या मोबाईलवरती ग्रुपवरती सुंदर असं चित्रीकरण पाहायला मिळणार आहे. आणि त्याची सगळी जबाबदारी वर्षभर घेत आहेत आमचे आदरणीय हुनवार आणि अतिशय सुंदर आखीव रेखीव काम करणारे खोबरे सर, S माळी सर, आयरी सर यांचंही एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचंही आभार व्यक्त करतो. त्यांच्याबद्दल टाळ्या झालेल्या आहेत. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे चतुर्थी कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही शिपाई मामा म्हणता, त्यांच्याशिवाय तर कार्यक्रम संपन्न होऊ शकत नाही. अशा सगळ्यांचं, तसेच क्लर्क विभागातील सगळे माझे शिक्षक बंधू भगिनी यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. काय वाजवा एकदा. बेड च्या ज्या शिक्षिका आहेत, प्रशिक्षणार्थी शिक्षिका आहेत त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या शाळेची आन बान शान आणि शाळेचं वैभव म्हणजे आपण सगळे विद्यार्थी. आपलंही गोड कौतुक आणि तुम्हालाही धन्यवाद देऊन आभाराचं काम या ठिकाणी थांबवतो. जर चुकून कोणावर राहिलं असेल तर क्षमस्व. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि मी आभाराचं काम या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.